आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे, मोठी बातमी आहे। दत्ता भरणेंची मतदारांवर दादागिरी करण्याचा जो व्हिडिओ आहे, धमकावण्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रोहित पवारांकडून भरणेंचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता। दत्ता मामा कशी जिवंत राहणार लोकशाही, अशा पद्धतीचा प्रश्न विचारत जो आहे तो रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केलेला आहे। आत्ताची ही मोठी बातमी आहे। दत्ता भरणेंनी मतदारांवर दादागिरी करतानाचा जो व्हिडिओ आहे तो रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। आपण आपल्या स्क्रीनवर सुद्धा बघू शकतो की दत्ता भरणे हे मतदारांना दादागिरी करतानाचा जो व्हिडिओ आहे तो दिसत आहे आपल्याला। दत्ता भरणे मतदारांवर अरेरावी करतायत, दादागिरीची भाषा करतायत आणि तो व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला आहे। रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। दत्ता मामा कशी लोकशाही जिवंत राहणार असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। नमस्ते, मी नानासू रामचंद्र गवळी, अंतुरण्याचा एक कार्यकर्ता आणि एक मतदार म्हणून काम करत असताना माननीय आमदार दत्तामामा भरणेंनी उभा असताना मादरचोदपासून सुरुवात केली आणि तू गावात राहायचं का नाही, 6 वाजल्यापासून तुला कोण काय करणार आहे, तू कोण ह्या लोकांना सांभाळणार आहे, मी अशी भाषा आणि गेली 15-20 दिवस झाले फोनवरून धमक्या, माझ्यासोबत फिरणारे कार्यकर्ते सगळ्यांना बोलवून घेऊन सांगायचं काय त्याच्याकडे, काय त्याची लायक आहे, कोण आहे, ती येणार आहेत का, तो मीच आहे इथं, ही अशी भाषा गेली कित्येक दिवसात होतो। इथं बूथमध्ये आम्ही स्लिप वाटत असताना उभा राहिला असता डायरेक्ट अचानक आले आणि मला धमकवण्याचा प्रयत्न त्यांनी समोरासमोर केला आणि बघून घेतो लोक अंगावर सोडणे ही भाषा त्यांनी चालू केलेली आहे। अशा पद्धतीने ही भाषा तर मी उत्तर देणार होतो, पण एक महाराष्ट्राची संस्कृती म्हणून मी मान सन्मान राखतो। गावातली व्यक्ती म्हणून गेली की 15-20 दिवसापासून मी त्यांचा मान सन्मान राखतो आणि कार्यसम्राट रोहितदादा पवार साहेब, ताई, दादा जे आहेत राजेंद्र दादा, त्यांनी आम्हाला सांगणंच आहे आम्ही की मोठ्या व्यक्तीचा आदर करणं, त्यांचा सन्मान राखणं, त्यामुळे आम्ही देखील गप्प बसलो। आम्हाला विचार शब्द चांगल्या पद्धतीचे बोलता येतात आणि बोलू बी शकलो असतो, परंतु अशा बोलून किंवा मतदान किंवा काही दमदाटी करून मतदान फिरत नसतं, त्याला काम करावं लागतं आणि मीपणा सोडावा लागतो, एवढंच या उद्देशाने। आणि आपण पाहिलं की दत्ता भरणे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप जो आहे तो त्या व्यक्तीने केलेला आहे। ज्या व्यक्तीला दत्ता भरणे यांनी धमकावलं होतं त्याचा प्रतिक्रिया आपण ऐकली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।